काय म्हणते, तुम्ही बोला. नको तुम्ही बोला. नाही, तुमचा प्रभाव पडतो ना. मी बोल एवढी माझ्यावर, म्हणजे मला रागवायची भीती वाटते. अहो काही नाही, तुम्ही बोलून बघा. बोला. नाही, माझं काय म्हणणं होतं माहितीये का, की तिच्यासाठी सगळं चांगलंच आहे, म्हणजे आपण चांगलाच विचार करतोय, फक्त तिला तो पटला पाहिजे बाई. मला त्याची भीती वाटते. दुसरं काही कसं आहे ना सुलक्षणाताई, करायचं की नाही करायचं ही शेवटी तिची इच्छा आहे. पण आपण फक्त बोलून तर बघूया ना. बोलून बघूया. हा, पटेल तिला. बघूया तर कर. मला असं वाटतं आतून पटेल. हा. आनंदी. हो आई. हे राजा काय करते ग? दोघे आलात तुम्ही? चहा तयार आहे. चहा देऊ? आहे ना ग, चहाचं कसलं कौतुक, आम्हाला नको चहा व्या. मला जरा हे सांगायचं होतं, म्हणजे बघ ना, आता एवढ्या मोठ्या आजारपणातून निघालीस तू बाळा, ना. त्याच्यानंतर मग राघवच्या ऑफिसच्या उद्घाटनाचं निघालं, तर ह्या सगळ्या धबडग्यात तो आपला जो एक महत्वाचा विचार होता तो मागे पडला ना बाळाचा ग. तर मग आम्ही दोघे बोलता बोलता असा विचार केला की आता नवरात्र येऊ घातलंय, तर मग तू नवरात्राचे 9 दिवस व्यवस्थित उपवास कर. ते व्रत तू यथासांग पार पाड, म्हणजे उपयोग होईल बाळा. नाही म्हणजे कसं आहे ना आनंदी, उपास तसे तू करतेसच, म्हणजे नेहमीच करतेस उपास. आणि आता तुझी तब्येत सुद्धा बरी आहे, हो की नाही? बरी आहे. हा हा, म्हणजे कसं आहे ना आनंदी, दिवसभर ना उपास करायचा आणि ओले त्याने आपल्या देवाची पूजा करून घ्यायची. हा, आणि आणखी काय बाकी काही नसतं करायचं. थोडंसं काय ना, कोणाशी असं वाईट साईट बोलायचं नाही. हा हा, ती कधीच बोलत नाही. वाईट साईड तर आमच्या आनंदी कधीच बोलत नाही. हो ना. आणि दिवसभर कोणीही टीव्ही बघायचा नाही, कोणीही. हा आनंदी ऐक ना, ऐक, हे बघ काय आहे ना, सगळं ना दिवसभर असं सात्विकतेने करायचं. म्हणजे त्याची पूजा वगैरे पण जे सगळं करायचं असतं ना, ते सुद्धा सात्विकतेनेच करायचं. आणि पाणी मात्र दिवसभर अजिबात प्यायचं नाही, कळलं का? आणि एकदा का सूर्यास्त झाला की मग तू थोडंसं पाणी प्यायलीस ना तरी काही हरकत नाही. आणि किंवा ना फलाहार करायचा, पण फलाहार केल्यानंतर पुढे उपास मात्र चालू ठेवायचा. आणि अनवाणी राहायचं, इतकंच. बाई गो, मी एवढं सगळं सांगते आनंदी, पण हे सगळं तुला जमणार आहे का? म्हणजे तुला असं वाटतंय ना की मी करू शकेन उपास? तुमच्या दोघींची इच्छा असेल तर करेन मी. बघ बाई ना बाळा, म्हणजे सुरुवातीला आता फक्त तुला ओले त्याने पूजा करून घ्यायची. हा, जमेल ना सोन्या? म्हणजे बघ, जबरदस्ती नाही. हा हा, आल्याच ना. हा, करेल ती, करेल. करेल करेल. हार झाला. आता घट ठेवा. हो ठेव. हा, आणि ते डाळ सांगणारच होते. वा, छान वाटतंय आता. हा, त्यावर अगं बाई आली बघ आनंदी, छान दिसतेस. सात्विक सौंदर्य माझ्या सुनेचं, नाही हो? किती गोड दिसतेस. चल आपण पूजा करून घेऊया. चल चल ये. चला ग बाई. आई, काय ग? कशाला सकाळी सकाळी घाईचं बोलवलंयस तू? मला ऑफिसला जायचंय, माहितीये ना तुला. काय ऑफिस ऑफिस जाऊ दे, जाऊ दे. नाही अगं, घट बसताय. तुझं पण पहिलंच नवरात्र आहे ना आता. हो, घर हा. बसतायत, मी विसरले, सॉरी. आणि आतापासून नमस्कार करते. अगं अजून पूजा व्हायची, मी पूजेसाठीच बोलवलं तुला. हो का? आणि एक महत्वाचं, आता पुढचे 9 दिवस तूही उपवास कर आनंदी सोबत, म्हणजे एकीला दुसरी सोबत राहील. 9 दिवस उपास? बापरे, म्हणजे 9 दिवस फक्त वेफर्स आणि फळं खाऊन राहायचं? हा, दिवसभर पाणी सुद्धा प्यायचं नाहीये. सूर्यास्तानंतर थोडासा फलाहार करायचा. हा, एवढा कडक उपास कसा जमेल काकी? आई काय ग हे? काय चालवलंय? कोण करतोय उपवास 9 दिवसांचा? अरे राघवा, काय माहितीये का, हे बघ, हा उपवासच तसा असतो, म्हणजे खूप महत्वाचा उपवास आहे हा. आणि याचं फळ सुद्धा देव देतो आपल्याला. तुझी बायको बघ, मोठ्या श्रद्धेने 9 दिवस कडक उपवास करणार आहे. हे सगळं बाळासाठी चाललंय तिचं. आनंदी, तू खरंच उपवास करतेस? वेडी आहेस का तू? अरे वेडी काय वेडी? वेडी काय म्हणतोस तिला? हा, तिला वाटते तर करू दे ना. नाही, तू काही उपवास वगैरे करणार नाहीस, लक्षात ठेव. अरे पण काय हरकत, काय राघवा, काय हरकत आहे? काय? हे बघा,
आनंदी, तुझ्या पोटी बाळ जन्म घेणार आहे ते माझं सुद्धा आहे. बाळाबद्दल काही ठरवण्याचा अधिकार मला सुद्धा आहे ना? आहे ना? हे बघ राघवा, आम्ही जे काही करतो ना बाळा, ते तुझ्या भल्यासाठी करतोय. बघ, तुला आता काय वाटतंय मला माहित कळत नाही. हे बघा, तुम्ही ठीक आहे पूजा वगैरे करता, मी कधी तुम्हाला नाही म्हटलंय का? पण हे व्रत, उपवास, अनवाणी चालणं, दिवसभर काहीच खायचं नाही, प्यायचं नाही, आणि आनंदीची तब्येत आहे का, तिला परवडणार आहे का, हा विचार करा ना. आनंदी, काही उपवास वगैरे करायचा नाही, सगळं थांबव. आनंदी, आम्हाला दोघींना वाटलं म्हणून तुला आम्ही सांगितलं. पण ऐक, तुला जर त्रास होतोय ना तर तू नको करूस बाळा. हा, मी करेन, मी बोलते आई यांच्याशी. आनंदी, आलेच. ऐका, काय ऐकून? त्या दोघींचं ऐकून तू सुद्धा आता उपवास करायला चाललीस, ते पण 9 दिवसांचा, आणि बाळासाठी. बाळासाठी नाही, बाळासाठी नाही करते मी हे सगळं. त्या दोघींचं मन मोडायचं नाहीये मला, म्हणून हो म्हणाले मी त्यांना. त्यांचं मन मोडत असेल तरी सुद्धा मला फरक पडत नाहीये. आनंदी, तू उपवास केल्यानंतर तुझी तब्येत बिघडली, तुला चक्कर आली, काय झालं तर तुझ्या पोटात दुखायला लागलं तर काय करायचं मग? मला बरं वाटतंय की नाही आता. औषधं घेतेय मी वेळेवर, आणि उपवास मला स्वतःला करायचा आहे. मी त्यांना नाही नाही म्हणू शकत, त्यांना वाईट वाटेल हो. त्यांना वाईट वाटू दे, पण म्हणून मी तुझ्या तब्येतीची रिस्क नाही घेऊ शकत आनंदी. आणि हे सगळं करून काय होणार आहे? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? हे बघ आनंदी, वाईट वाटून घेऊ नकोस, पण आपल्याला माहिती आहे हे बायोलॉजिकली शक्य नाहीये तुला बाळ होणं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करून काहीच होणार नाहीये, आणि हे सत्य आहे जे तुला स्वीकारावं लागेल. सत्य स्वीकारलंय मी. वेळ लागला मला, पण स्वीकारलंय. मला माहिती आहे मी जे काय बोलतोय त्याने तुला खूप वाईट वाटलं असणार आनंदी, पण सतत कधीतरी आपल्याला बाळ होईल ह्या आशेवर आपण नाही जगू शकत. जितकी आशा मोठी असेल ना, तितकीच होणारी निराशा सुद्धा मोठी असणार आहे आनंदी. याची तुला खात्री आहे? सांग ना राघव, याची तुला खात्री आहे का की तिची आशा दर वेळेला तुटणार आहे? रमा, हा निर्णय आम्हा दोघांमधला आहे, यामध्ये तू पडू नकोस. हे बघ, आनंदीची श्रद्धा ही तुम्हा दोघांची श्रद्धा नाही, ती तिची श्रद्धा आहे, आणि ती तू तोडू शकत नाहीस. तिच्या श्रद्धेला माझा कधीच विरोध नाहीये, पण ती जे काय करायला चालली आहे त्याने काहीच साध्य होणार नाहीये. तिचे रिपोर्ट्स आलेत, आणि सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे की बाळ होऊ शकत नाही. हे सगळं करून काही होणार नाहीये. हे तुझं मत झालं. तुला असं वाटतंय ना, तिने डॉक्टरनी सांगितलेलं सगळं मानावं, तिने सायन्सला मानावं, तर तू सुद्धा तिच्या श्रद्धेला मानलं पाहिजे. कारण ह्याला काहीच अर्थ नाहीये रमा, त्रास तिलाच होणार आहे. आत्ताही त्रास होतोच आहे ना. म्हणजे डॉक्टरनी जेव्हा सांगितलं की तिला मूल होऊ शकत नाही, तेव्हाही तिला वाईट वाटलं, त्रास झाला. पण जर समजा तिने उपवास केला आणि तिला बरं वाटत असेल त्यामुळे, तर काय हरकत आहे? आणि तिच्या तब्येतीची काळजी घ्यायला आपण सगळेजण आहोतच ना. हे सगळं काही आनंदीला सांगून तू तिला भरीच पाडतेस रमा. अहो, काय बोलताय तुम्ही? व्रत करण्याचा निर्णय माझा आहे. पण आता तर तुझी बाजू ही मांडते ना, आणि हिला पण तेच वाटतंय की तू व्रत, हे उपवास वगैरे सगळं करावं म्हणून. हे बघ राघव, जेव्हा मी होते तेव्हा मी कधीही उपास तपास केले नाही, आणि यावरनं माझी आणि आईंची नेहमी भांडणं व्हायची. हो ना, मग आता आनंदीने उपवास करणं हे तुला पटतंय? मला फक्त इतकंच म्हणायचंय की ती तुझ्या समजुतींना जितका मान देतेय, तितकाच मान तू तिच्या समजुतींना का देत नाहीयेस? आणि काही गोष्टी सायन्सच्या पलीकडच्याही असतात. त्याचं उत्तम उदाहरण मी आहे. नाहीतर हे सगळं कसं शक्य झालं असतं जर आपण फक्त सायन्सवरती विश्वास ठेवला असता तर. रमा, तुझ्याशी बोलण्यात कधी कोणी जिंकलंय जो आज मी जिंकणार आहे? मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये आनंदी. मला तुला फक्त एवढंच सांगणं आहे की माझी बायको आहेस तू, तुला झालेला त्रास मला सहन होणार नाही, आणि मला असं वाटतं की तुझ्या काळजीपोटी मी तुला काही सांगणं एवढा तरी माझा अधिकार आहे तुझ्यावर. मला असं म्हणायचंच नाहीये की तू तिला काही सांगू नकोस, फक्त तिच्याही गोष्टी समजून घे. मी आनंदीला किती समजून घेतो हे तू ठरवू नकोस.
तुमच्या दोघांमधला समजूतदारपणा हा मला चांगला माहिती आहे. अहो आनंदी, हे बघ, मला असं वाटतं की आपल्या बाळाचा प्रश्न हा आपल्या दोघांमधला आहे आणि म्हणून मी तुला सांगतोय. बाकी काय करायचं हे तुझं तू ठरव. पण हे उपवास करणं, हे अनवाणी चालणं, ह्या सगळ्या गोष्टी आत्ता तू करणं, याला माझा पूर्ण विरोध आहे. तुम्ही नका काळजी करू मला तिथे. काही झालं ना तरी आनंदी 9 दिवस उपवास केल्याशिवाय राहणार नाही. राघवला काय सांगायचं ते मी बघते. नाही, त्याला आनंदीची काळजी वाटते हो. पण तो असं काय म्हणाला की हे व्रत वगैरे केल्याने काहीच उपयोग होणार नाहीये? काय माहिती काय झालंय माझ्या लेकाला, मलाच कळत नाही बाई. आई अगं काय कळायचंय त्यात? दादाचा ह्या उपास तापास व्रत वैकल्य याच्यावर विश्वास नाही हे माहितीये ना तुला. नाही ग, त्याचं वागणं बदललंय. यावेळेला काहीतरी वेगळंच वागतोय तो. आणि तिचंही वागणं बदललंय. ती तर फार शांत शांत असते हल्ली. म्हणजे मला तर वाटतं ह्यांचं भांडण झालंय बहुतेक. नाही, भांडण नाही, काहीतरी गडबड आहे. हॉस्पिटलमधून आल्यापासून हे सगळं सुरू आहे. म्हणजे मला असं वाटतं ना मालतीताई की हॉस्पिटलमध्ये काहीतरी झालंय जे आपल्याला माहित नाहीये. म्हणजे बाळाचा विषय काढला ना की दोघे जण चलबिचल होतात आणि एकमेकांशी भांडायला लागतात. काय झालंय नेमकं काहीच कळायला मार्ग नाही. ते दोघं नक्कीच आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत. नाही हो, आनंदीच्या तब्येतीवर एकदम परिणाम झालाय ना, म्हणून तो असा वागत असेल. हा, नक्की हेच कारण असेल का? सुलक्षणाताई, अहो आपली पोरं आपल्याशी खोटं का बोलतील? जे काही असेल ना ते खरं खरं सांगतील आपल्याला. आणि एवढे सगळे प्रयत्न करून त्यांना जर मूल होत नसेल ना, तर तो त्यांच्यासाठी नाजूक विषय. आणि आपण सुद्धा त्यांच्याशी या विषयावर बोलताना काळजी घ्यायला हवी. मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही दोघे ना या सगळ्याचा उगाच खूप जास्त विचार करताय. आणि हे बघा, जर काही असतं ना तर दादाने सांगितलं असतं ना आपल्याला. नका एवढा विचार करू. कशाला उगाच एवढा विचार करताय? हा, काय करू रमाताई, मला कळतच नाहीये उपवास करू की नको. आनंदी, राघवचं प्रेशर नको घेऊस. जेव्हा त्याला कळेल ना की हे व्रत करणं तुझ्यासाठी किती महत्वाचं आहे, तेव्हा ऐकेल तो, पटेल त्याला पण. आणि दुसऱ्याच्या मनाविरुद्ध गोष्टी करायला लावणाऱ्यातला राघव नाही. ते मला माहितीये, तो गेल्या काही दिवसांपासून खूप विचित्र वागतोय. पण समोरच्यानी त्याच्या मनाविरुद्ध गोष्टी कराव्यात असं वाटणाऱ्यातला राघव नाही. तुला जर हे व्रत करायचं असेल ना तर बिनधास्त कर. राघव काही नाही बोलणार. आई, हा? काय ते ह्यांच्याशी हे बघ, तुला उपवास करायचा आहे ना, कर तू बिंदास. राघवला घाबरण्याचं काही कारण नाही. नाही, नको आनंदी. हे बरं, राघवला जर आवडत नाहीये ना तर तू अजिबात व्रत करू नकोस. राघवचा प्रश्नच येत नाही ना. पण एक मिनिट, तुम्ही दोघी जरा तिचं म्हणणं ऐकून घ्या ना. तिला बोलू द्या ना. तू बोल ग आनंदी. मी करणार उपवास, ह्यांना समजावून सांगेन मी नंतर. कशाला समजवायला जाते ग बाई, हे एक समजवण्याचं यांचं प्रकरण आजकालच्या मुलींचं. हे बघ, आम्ही जर नवऱ्यानं सांगून संसार केले असते ना तर आतापर्यंत भिकेला लागलो असतो. काय हो मालतीताई? हा, हे बरोबर आहे ना तुमचं. अगं, तुझे बाबा एवढ्याशा तेवढ्याशा कारणावरून चिडतात. त्यामुळे त्यांना काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या असतात. आणि हे बघ, तू कर व्रत. कारण कसं आहे ना, राघव सकाळी जातो आणि संध्याकाळी घरी येतो. त्याला कशाला कळतंय हिने व्रत केलंय की नाही केलंय ते. आणि आम्ही दोघी जणी आहोत तुझी काळजी घ्यायला.
आणि त्यात आता वर्षा सुद्धा आहे ना तुझ्या बरोबर. वर्षाताई आपण करूयात पूजा. मी हा बस ग तू पण पूजेला बस. पण तुम्ही दोघी जणी तयार आहात ना? ते कळेल आता पहिल्याच दिवशी. हे बघ हिनं आधीच तलवार टाकली. अगं वर्षा, माझ्या वेळेला तुम्ही 9-9 दिवस उभ्या उभ्यानी उपवास केलेले आहेत. आणि वर्षा तू घाबरू नकोस. तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही दोघी जणी एक दिवस उपास करणार आहोत. कारण अगं वयोमानाप्रमाणे 9 दिवस नाही जमणार ना आम्हाला, पण एक दिवस करू आम्ही उपास. काय सुलक्षणाताई, करूया ना एक दिवस उपास? हा करूया ना उपवास, करायलाच पाहिजे, करूया. आधी पूजा तर सुरू करा. ये ये जा. आई ग गरगरतंय, गरगरतय, पोटात पण दुखतंय. पोटात पण काय दुखतंय. होतंय? बसा. मला चक्करल्यासारखं होतंय बा. आई कशामुळे होतंय हो? मला काहीतरी. ठीक आहे, तर थोड्या वेळात उपवास सोडणारच आहात ना तुम्ही. पाणी आणू तोपर्यंत. पाणी नको का? पाणी पिऊन पिऊन कंटाळा आला मला. खायला दे, खायला काहीतरी खायला. कसं तरी होतंय मला. मला माहिती होतं यांना नाही झेपणार. उगीच मोठेपणा घ्यायचा. भोगा आता. काय म्हणजे काय ग? मला पण उपास करायला सांगायच्या. ज्या गोष्टी स्वतःला झेपत नाही दुसऱ्याला कशाला सांगायच्या? म्हणजे आनंदी बाळा, काय बघतेस तिकडे? अगं मला देतेस ना खायला? खूप भूक लागली. आणते. दे ग. आता आणते ग बाई माझी सून, माझी गुणाची सून. मला तर जेवण आणणार, असं ताट, अशी पोळी तोडणार मी, आमटी तसं बुडवून, भात असा असा. आई काय करताय? अगं नाही, हे खराब झालं होतं ते म्हटलं घेऊन असं साफ करते तोपर्यंत. हे का जेवण नाही? नाही, फळं आणली. अगं बाई फळं आणली का? बरं हे नसे थोडके फळं तर फळं. त्रास होतोय ना आई? खूप खाते मी. हा तुझ्यासाठी ग, तुझ्यासाठी सगळं सहन करते मी. तुझ्यासाठी हा सगळा त्रास सहन करते राजा. कोण काय सहन करताय? हे हिने उपवास धरलाय का? नाही नाही रे, तिने नाही धरला उपवास. तिने धरला नाही म्हणून तिच्या वतीनं मी धरलाय. 9 दिवस नाही राघव, 1च दिवस, आजचा 1 दिवस. का? तिला सांगितलं ना, तुला वेगळं सांगायला पाहिजे. अरे तू तिला नाही म्हणालायस ना. तिला नाही म्हणालो, तुझ्याही तब्येतीची काळजी आहे ना आई. हो हा खाते गपचूप. मी खाते बाळा, तुझ्यासाठी खाते. भूक लागली असेल ना तुम्हाला, आवरून घ्या, वाढते. संपवते. हो लगेच. काय? अजिबात राघवला कळता कामा नये तू उपवास धरलायस. हा जेवणाला काय केलंस? चिंच गुळाची आमटी केलंस का? तुमच्या आवडीची भाजी पण केली, फ्लावर बटाटा. हे झाल्यावर ते दे मला. हे घे. आनंदी, हा तुझं ताट कुठे आहे?